नमस्कार, ड्रीम स्टडी या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील काही प्रश्न बघणार आहोत। चला तर मग आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करूया। बघा, प्रश्न 1, रमेश परवा दिल्लीला पोहोचला। या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती? 1 विशेषण, 2 क्रियाविशेषण, 3 उभयान्वयी अव्यय, 4 यापैकी नाही। याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण। पुढचा प्रश्न, मनीषा इयत्ता 7वी मधील सर्वात हुशार मुलगी आहे। या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? 1 स्वार्थ, 2 आज्ञार्थ, 3 विद्यार्थ, 4 संकेतार्थ। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वार्थ। पुढचा प्रश्न, मांजर झाडावर चढले। या वाक्यातील अव्यय याचा प्रकार ओळखा। पर्याय आहेत 1 केवलप्रयोगी, 2 उभयान्वयी, 3 क्रियाविशेषण, 4 शब्दयोगी। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शब्दयोगी। चौथा प्रश्न, सर्वांनी देशावर प्रेम करावे। या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? 1 संकेतार्थ, 2 आज्ञार्थ, 3 स्वार्थ, 4 विद्यार्थ। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विद्यार्थ। पुढचा प्रश्न, नचिकेत सावकाश लिहितो। या वाक्यातील सावकाश शब्दाची जात ओळखा। 1 गुणविशेषण, 2 अधिविशेषण, 3 क्रियाविशेषण, 4 विधिविशेषण। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रियाविशेषण। पुढचा प्रश्न, तो झाडाखाली गाढ झोपला। या वाक्यातील झाडाखाली शब्दाची जात ओळखा। पर्याय आहेत 1 क्रियाविशेषण अव्यय, 2 शब्दयोगी अव्यय, 3 केवलप्रयोगी अव्यय, 4 उभयान्वयी अव्यय। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शब्दयोगी अव्यय। पुढचा प्रश्न बघूया, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी। या वाक्याचा प्रकार कोणता? 1 आज्ञार्थी, 2 संकेतार्थी, 3 विद्यार्थी, 4 उद्गारवाची। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विद्यार्थी। पुढचा प्रश्न, खाणार हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? 1 क्रियापद, 2 क्रियाविशेषण, 3 धातुसाधित, 4 धातू। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रियापद। पुढचा प्रश्न, दैव तुमचे भले करो। या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता? आज्ञार्थी, 2 संकेतार्थी, 3 विद्यार्थी, 4 उद्गारवाची। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संकेतार्थी। नंतरचा प्रश्न, खालील धातुसाधितांपैकी शुद्ध धातुसाधित कोणते? 1 येऊन, 2 जाऊन, 3 ठेवून, 4 गाऊन। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ठेवून। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे कळवा आणि आपण अशाच प्रकारे नवनवीन प्रश्नांची उत्तरे बघूया। तोपर्यंत धन्यवाद।